साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत मुलुंड स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी मुलुंड पूर्व येथील रहिवाशांना। नमस्कार काका, आपलं नाव? विचार मनोहर विचार काका, मला या सोसायटी बद्दल थोडंसं सांगा। आमचं मुलुंड प्रकारे आमचं स्वप्न सहकार झालेलं आहे। मुलुंड स्वप्नपूर्ती सोसायटी मुलुंड आमचं सहकार्य करते आणि सर्व लोक आम्हाला मदत करतात, एकमेकांशी चांगले राहतात वगैरे। काका, या सोसायटीमध्ये कोणकोणते उपक्रम राबवतात? आम्ही या सोसायटीत महापूजा करतो, सर्व खेळ करतो आणि शिमग्याची पूजा करतो, सर्व सण साजरे करतो, रंगपंचमी करतो। म्हणजे एकंदरीत सर्व प्रकारचे रंग या सोसायटीमध्ये पाहायला मिळतात। चला तर या सोसायटीमध्ये आपण आज मजा घेऊयात 3:30 ची। सगळेजण तयार? हो। जोरात एकदा बोलूयात, 3:30। चला तर आपल्या खेळाला सुरुवात करूयात। अरे हो, पण टोकन्स कुठे वाटलेत? टोकन्स वाटूयात। चला तर आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या राऊंडला। अंदाजे कितीला? अरे हो, पण आपले 3 भाग्यवान स्पर्धक कुठे निवडलेत अजून? काळजी करू नका, माझ्यासोबत आदिती आहे। आदिती, मला तू 3 टोकन्स यातली काढून दे, पटपट काढून द्यायची। 1 2 3। आदितीने मला 3 टोकन्स काढून दिलेली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 58। आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 88। आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 83। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांबरोबर आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती, पण त्या अगोदर त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात। नमस्कार कदमताई। नमस्कार। मला सांगा, घरामध्ये रोज तुम्ही कामं करत असाल, स्वयंपाकघरातली आवडती आणि गरजेची वाटणारी तुमची वस्तू कुठली? कुकर आपला असतो। कुकर का? भात आवडतो सगळ्यांना घरात? कुकर असेल तर आपलं काम पण झटपट होतं आणि पाहिजे ते आपण जेवण वगैरे व्यवस्थित बनवू म्हणजे शकतो, सगळं पटपट होतं। मला सांगा, घरामध्ये भात कोणाकोणाला आवडतो? मी, माझे मिस्टर, त्यांना खूप आम्ही आवडतो। दोघेच आहोत। मग बिर्याणीचा बेत कधी रंगतो? हो हो, जास्तीत जास्त असतो। किती वेळा आठवड्यातून? आठवड्यातून तरी एकदा दोनदा तरी नक्कीच असतो। बर, मग अशा कधीतरी प्रसंग घडला असेल की तुम्ही बिर्याणी खूप मोठ्या आवडीने बनवलेली आहे आणि तिच्यात मीठ कधीतरी जास्त पडलंय, त्यावेळेस घरात काय होतं? नाही, मीठ जास्त नाही, कमी पडतं माझ्या हातून। मग त्यावरून काय होतं? काही होत नाही, टेस्ट वेगळी काहीतरी लागते, तू चेक कर आणि मग आम्हाला सांग, असं असं बोलतात। मग आपण चेक करायचं आणि सांगायचं की थोडंसं मीठ कमी आहे, जास्त असेल कमी तर थोडंसं सांगायचं। बर, म्हणजे आणि जे काही असेल पुढे वाढायचं। त्याच्यापेक्षा कमी सांगायचं। म्हणजे ताई त्यावेळेला शबरीची भूमिका घेतात आणि पुढे काम चालू ठेवतात। वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव ललिता लक्ष्मण मस्कर। मस्कर मावशी, मला सांगा, घरी कोण कोण असतं? माझा मुलगा, सून, मिस्टर, मी आणि एक पुतण्या भाची आहे। बर, एवढं सगळे मोठं कुटुंब घरी असतं। हा, संध्याकाळी जेवण बनवताना खूप तारांबळ उडते तुमची, उडते। कोण कोण मदत करतो तुम्हाला? मग सदरला मी एकटीच घरी असते, म्हणजे थोडं मी सगळं आवरून घेते कामावरून येईपर्यंत। सर्व सर्व्हिसला आहेत, हा, मुलगा इंजिनियर आहे, सून इंजिनियर आहे, बर मी शिवसेनेची माजी शाखा प्रमुख आहे। बर, पण मग सगळं घरी कामं तुम्हीच करता? मीच करते। मग मला सांगा, स्वयंपाकघरातली तुमची आवडती आणि गरजेची वस्तू कोणती? पहिला म्हणजे लेडीजला लागतं मिक्सर। मिक्सर? हा, मिक्सर असलं की तिचं झटपट काम सगळं होऊन जातं। हा, हा. म्हणजे तो कुठलीही चीज करायची झाली तर मिक्सर शेवट काम होत नाहीये। हा, हा. आणि त्याच्या पलीकडे म्हटलं तर गॅस। हा, 2 कामं असल्या लेडीजला तर पटकन आवरून बाहेर जायचं असलं तर जाऊ शकते। हा, पण कधी कधी काय होतं, लाईट नसते, मग त्यावेळेस मिक्सरच्या ऐवजी काय? लाईट नसली तर म्हणजे अरेंजमेंट आधी करून घ्यावं लागतं की लाईट किती वेळा जाते हा, आणि किती वेळा थांबते। तसं लेडीजला ते बजेट असतं की ह्या वेळेस लाईट जाते, त्याच्या अगोदरच आपलं सगळं बजेट तयार करून घेतात। म्हणजे तरी सुद्धा तुम्ही तारांबळ उडू नये म्हणून पूर्व तयारीनिशी असता। असतो, हो। अशा वेळेस तुम्ही काय करता? ताईने सांगितल्याप्रमाणे आधीच तयारी करून ठेवते आणि मग त्याप्रमाणे होतं। तुमचं नाव सांगा? माझं नाव शीतल योगेश कंका।
कंकाळताई मला सांगा, घरी कोण कोण असतं? घरी मी, माझे मिस्टर आणि 1.5 वर्षाचं बाळ आहे माझं. मग लहान बाळ घरी असल्यावर खूप तारांबळ उडत असेल ना हो, तुमची? नक्कीच उडते. मग अशा वेळेस तुम्ही काय करता स्वयंपाकाच्या वेळेस? ती झोपते तेव्हा करून घेते माझे सगळे काम. मुलगी आहे तुम्हाला? हो हो, मग ती खूप त्रास देते, भरपूर. पण काही का असे ना पुढे ती तुम्हाला मदत करेल स्वयंपाक नक्कीच करण्यात? नक्कीच नक्की करेल. नक्कीच. मला सांगा, आता संध्याकाळी एखाद्या वेळेस जेवणाचा बेत फसतो त्यावेळेस काय तुमचा मूड असतो? नथिंग एल्स, हॉटेलमधून मागवायचं. आणि त्याला भाऊजी परवानगी देतात? हो हो, नक्की. ते लगेच म्हणतात चला हॉटेलमध्ये जाऊ. नाही, थोडी कारकूर करतात पण. कारकूर करतात, पण हॉटेलमध्ये त्यांना घेऊन जातातच. अशीच धमाल मस्ती आपण करतोय, पण त्याच्या अगोदर खेळूयात आपला राऊंड अंदाजे किती. अंदाजे किती राऊंड मध्ये तुम्हाला आम्ही दैनंदिन जीवनामध्ये लागणारी वस्तू इथं ठेवणार आहोत आणि त्याची बाजारातील किंमत सांगायची. आणि जर या वस्तूची किंमत बाजारातील मूळ किमती एवढी किंवा तिच्या जवळ जाणारी असेल तर ही वस्तू तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळेल. आता या वस्तूची पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण वापरणार आहोत नशिबाचे फासे. पहिल्यांदाच नशिबाचे फासे टाकणार आहेत कदमताई. कदमताईंना मिळाले 6 अंक. मस्कर मावशींना मिळाले 2 अंक आणि कंकाळताईंना मिळालेत 1 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील कदमताई, त्यानंतर मस्कर मावशी आणि सगळ्यात शेवटी लावतील कंकाळताई. बघूयात आजचं प्रॉडक्ट काय. आजचं प्रॉडक्ट आहे डिनर सेट. या प्रॉडक्ट मध्ये 6 मोठ्या प्लेट्स, 6 छोट्या प्लेट्स आणि 6 बाउल्स आहेत. या डिनर सेटची पहिल्यांदा किंमत सांगणार आहेत कदमताई. कदमताई, तुमचा अंदाज सांगा. अंदाज 2,000 पर्यंत. 2000. पाठीमागे तुम्हाला काय वाटतंय? किती? 900, 1000. इकडे 800. तुमचा काय अंदाज आहे? 1,700 पर्यंत नक्कीच असेल. 1700 पर्यंत नक्कीच असेल. नक्कीच आहे. ठाम आहे तुम्ही या मतावर? हो फिक्स करायची ही किंमत? हो. चला तर ही किंमत फिक्स करूयात. कदमताईंनी या डिनर सेटची किंमत सांगितली आहे 1700. या डिनर सेटची आता किंमत सांगणार आहेत मस्कर मावशी. तुमचा अंदाज सांगा. 1200. 1200. हा, 1200. 1200 एकदम ठाम. हम्म. बाकीच्यांना काय वाटते? 800, 500, 700. तुम्हाला काय वाटते? बाजार आताच म्हणजे की याची किंमत 1200. नक्की हो फिक्स करायची ही किंमत? चला तर फिक्स करूया. कंकाळताई, तुमचा अंदाज सांगा. 850 ते 900 पर्यंत. एक किंमत सांगावी लागेल. 900. 900 या. फिक्स. येस. बाकीच्यांना काय वाटते? 1000. तुमचा अंदाज सांगा. 900. एकदम फिक्स. येस. ठाम. ओके. लिहून टाकायची? हो हो. चला तर मग लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या डिनर सेटची किंमत सांगितलेली आहे. कदमताईंनी सांगितलेली किंमत आहे 1700 रुपये. मस्कर मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये आणि त्यानंतर कंकाळताईंनी सांगितलेली किंमत आहे 900 रुपये. चला पाहूयात या डिनर सेटची नक्की किंमत किती येते. थोडी काळजी वाटते? भीती? बघूयात या डिनर सेटची नक्की किंमत किती येते. आणि या डिनर सेटची किंमत आहे 1995 रुपये. म्हणजेच या राऊंडच्या विजेत्या ठरल्या आहेत कदमताई. त्यांनी या डिनर सेटची किंमत सांगितली 1700 रुपये, जी जाते याच्या मूळ किमतीच्या जवळ. अभिनंदन कदमताई, तुम्हाला मिळाला हा डिनर सेट. कदमताई, मला सांगा, या डिनर सेट मधून पहिल्यांदा कुठली डिश तुम्ही सर्वांना सर्व करणार? ह्यामध्ये म्हणलं तर गोड म्हणल्यानंतर पहिल्यांदा बाउलमध्ये गाजर हलवा. गाजर हलवा. हा, आणि माझ्या मिस्टरांची फेवरेट डिश आहे. त्यामुळे त्यांना तीच हा. सर्व करणार. आणि दुसरी तिखट म्हटल्यानंतर नॉनव्हेज मध्ये चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. हा, खूप चांगला बेत आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले. मला असं वाटतं कधी एकदाचा गाजराचा हलवा खातोय. मलाही तो आवडतो.